विद्यार्थ्यांना मागील व्हिडिओमध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं हे बघितलेलं होतं. जर सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला ए पी म्हटलं जातं. आपण आता एक्झरसाइज 3.1कडे येतो आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर ए पी. खाली दिलेल्या सिक्वेन्सेसपैकी कोणत्या ए पी आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. इफ इट इज ॲन ए पी, जर दिलेली सिक्वेन्स ए पी असेल तर फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. त्या ए पीच्या पुढच्या दोन टर्म्स आपल्याला काढायच्या आहे. आता ही पहिली सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे 5, 12, 19 आणि 26. तर ही सिक्वेन्स ए पी आहे की नाही हे चेक करायला आपण लिहायचं फॉर गिव्हन सिक्वेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स घ्यायचा आहे. तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स घेताना T4मधून पहिला डिफरन्स हा घ्यायचा. तर इथे 1, 2, 3, 4च टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. तर इथे T4मधून आपण T3ला पहिले मायनस करू, म्हणजे या दोन टर्म्समधला डिफरन्स घेऊ आपण, तिसऱ्या आणि चौथ्या. तर हा डिफरन्स घेताना चौथ्या टर्ममधून तिसरी टर्म मायनस करायची. T4 मायनस T3 म्हणजे 26 मायनस 19. 26मधून 19 गेले 7 राहतील. मग आपण आता तिसऱ्या आणि दुसऱ्या टर्ममधला डिफरन्स घ्यायचा. तर हा घेताना तिसऱ्या टर्ममधून दुसरी टर्म आपण मायनस करायची. तर हे होईल मग T3 मायनस T2 इक्वल टू 19 मायनस 12. हा डिफरन्ससुद्धा 7 येतो आहे. आपण पुढचा डिफरन्स घ्यायचा आता दुसऱ्या आणि पहिल्या टर्ममधला, म्हणजे T2 मायनस T1. हा डिफरन्स घ्यायचा आपल्याला 12 मायनस 5. हा पण 7 येतो. मग मी इथे बघतो आहे की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स चौथ्या आणि तिसऱ्यामधला, तिसऱ्या आणि दुसऱ्यामधला, दुसऱ्या आणि पहिल्यामधला, एक कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे ह्या क्रमवार ज्या टर्म्स आहेत यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो सेम येतो आहे, म्हणजे कॉन्स्टंट येतो आहे. मग मी इथे लिहिल हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms is constant. consecutive terms मधला डिफरन्स कॉन्स्टंट आहे. देअरफॉर याचा अर्थ झाला गिव्हन सिक्वेन्स इज ॲन ए पी. ही दिलेली सिक्वेन्स जी आहे ही ए पी आहे. आता आपल्याला क्वेश्चन म्हणतो दिलेली सिक्वेन्स ए पी आहे का ओळखा. जर असेल तर पुढच्या दोन टर्म्स काढा. आता इथे 4 टर्म्स आहेत. पुढच्या दोन टर्म्स म्हणजे 5वी टर्म तुम्हाला काढायची आहे आणि 6वी टर्म तुम्हाला काढायची आहे. तर इथे हे बघा, हे जे तुम्हाला दिलेलं आहे सूत्र, मी टर्म्स काढायला ए पीची कोणती टर्म काढायला, एक तर ए म्हणजे ए पीची फर्स्ट टर्म माहीत पाहिजे आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स माहीत पाहिजे. आता ही ए पी जी आहे आपल्याला दिलेली ही सिक्वेन्स ए पी होती, त्याची फर्स्ट टर्म 5 आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो कॉमन असतो म्हणजे कॉन्स्टंट असतो म्हणजे सेम असतो, तो आहे 7. आता मी पुढचं, हा फर्स्ट पार्ट झाला आपल्या आन्सरचा. आता मी सेकंड पार्ट घेतो. जर ए पी असेल तर पुढच्या दोन टर्म्स काढायचे आपल्याला. आता मी लिहितो आहे फॉर गिव्हन सिक्वेन्स. लिहिणार नाही मी आता, मगाशी सिक्वेन्स होती ती ए पी आहे की नाही मला ओळखायचं होतं. आता ही सिक्वेन्स ए पी आहे हे निश्चित झालेलं आहे. तर फॉर गिव्हन ए पी, आता लिहिताना मी फॉर गिव्हन ए पी असं लिहितो आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म ती आहे 5 आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स तो आहे 7. देअरफॉर तर ए पीची कोणती टर्म मला काढ, नेक्स्ट टू टर्म्स म्हणजे आता 4 टर्म्स दिल्या तर 5वी टर्म काढायची आहे, 6वी टर्म काढायची आहे. तर जो टी एन म्हणजे nth टर्म काढायचा फॉर्म्युला आहे आपला ए प्लस n-1 इंटू डी, त्या फॉर्म्युल्यावरून हे जे शॉर्ट फॉर्म्युले मी तुम्हाला दिले होते, जसं आता T2 असते ए प्लस डी, T3 असते ए प्लस 2D, म्हणजे तिसरी टर्म काढायची असेल तर हा डीचा जो सहगुणक असतो तो 2 असतो. इथे चौथी टर्म काढायची आहे तर डीचा सहगुणक हा 3 असतो. 5वी टर्म काढायची असेल तर डीचा सहगुणक हा 4 असतो, म्हणजे टर्मपेक्षा हा सहगुणक 1 लहान असतो. आता मला टर्म क्रमांक पुढच्या दोन टर्म्स काढायचे म्हणजे मला T5 काढायचं आहे. तर नाव प्रश्न आपला होता की दिलेली सिक्वेन्स ही ए पी आहे का ओळखा, ए पी असेल तर पुढच्या दोन टर्म्स काढा. आता मला T5 काढायची आहे. मग
तर T5 असेल ए प्लस इथे 5वी टर्म काढायची. आता डीचा जो सहगुणक आहे तो 4 असेल. मग हे होईल ए म्हणजे तुमचा 5 आहे प्लस 4 इंटू 7. हा पॉझिटिव्ह असेल त्याला ब्रॅकेटमध्ये न टाकला तरी चालेल तुम्हाला. आता पहिल्यांदा हा प्रॉडक्ट सॉल्व करावं लागेल. बॉडमास रूलनुसार प्रॉडक्ट घ्यावं लागेल पहिले. जर तुम्ही ही सम पहिले घेतली तर चुकेल तुमचं. 5 तसंच राहील आणि 4 इंटू 7 म्हणजे 28 आणि मग 28 प्लस 5 म्हणजे 33. ही झाली तुमच्या एपीची 5th टर्म. आता 6th टर्म काढायची आहे T6. तर फॉर्म्युला असेल T6साठी ए प्लस 5D. इथे 6 असेल तर इथे डीचा सहगुणक 5 येईल. ए म्हणजे मग 5 फर्स्ट टर्म प्लस 5 इंटू डी आहे आपला 7. परत हा प्रॉडक्ट पहिले घ्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे 5 प्लस 7 इंटू 5 म्हणजे 35. 35 प्लस 5 म्हणजे हा झाला 40. मग देअरफॉर पुढचं लिहिल मी नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ एन AP आर 33 अँड 40. अशा पद्धतीने हे फर्स्ट एक्झाम्पल तुमचा एक्झरसाइज 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतला. आता सेकंड एक्झाम्पल हे घेऊ आपण 2 - 2 - 6 - 10. सेकंड जी सिक्वेन्स आपल्याला दिली आहे 2 - 2 - 6 - 10 अँड सो ऑन. आता ही सिक्वेन्स AP आहे की नाही मला चेक करायचं आहे. तर मी लिहिल फॉर ॲन. आता इथे मी 1 नंबर टाकत नाही कारण ही 1 नंबरची स्टेप तेव्हाच येईल जेव्हा ही सिक्वेन्स AP असेल. ही AP असेल तर आपल्याला सेकंड टर्ममध्ये जावं लागेल नेक्स्ट टर्म काढायला. म्हणजे 5वी टर्म काढावी लागेल 6वी टर्म. पण केव्हा जरी सिक्वेन्स AP असेल तर इथे मी नंबर टाकत नाही सध्या. हे पहिल्यांदा चेक करतो ही AP आहे का. फॉर अ गिव्हन सिक्वेन्स. इथे मी सिक्वेन्सच लिहितो आहे. आता इथे पण 4 टर्म्स आहेत. 1 2 3 4 दिलेले आहेत. तर पहिले या दोघांमधला डिफरन्स घ्या. मग T4 - T3. आता T4 आहे तुमची -10. मग हे मायनस येईल इथे. आता T4 लिहिली -10. मग हे मायनस घेतलं. आता T3 आहे -6. तर याच्या पुढे -6 मला असं लिहिता येणार नाही. याला ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल. मग मी पुढे सॉल्व करत जाईल. -10 आणि मायनस इंटू मायनस प्लस 6. आणि तुम्हाला माहिती आहे -10 + 6 म्हणजे असतं -4. एक -1 प्लस असेल तर दोघांचा डिफरन्स घेऊन मोठ्याचं साईन आपण देतो. आता घेतो डिफरन्स मी या दोनमधला T3 मधला आणि T2 मधला. तर येताना असं यायचं मग T3 - T2. तर T3 आहे तुमची -6. आता हे मायनस साईन लिहितो मी इथे आणि T2 लिहितो आता याच्या पुढे -2. म्हणजे -2 होईल. हे -6 मायनस मायनस प्लस 2. परत एक मायनस एक प्लस आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स आणि मोठ्याचं साईन म्हणजे -4. आता मला घ्यायचं आहे T2 आणि T1 मधला डिफरन्स. T2 - T1 इक्वल टू -2 मायनस. तर T2 लिहिलं मी -2. मग हे मायनस साईन लिहिलं इथे. आणि आता T1 तर 2च आहे तर मग याच्यापुढे 2 लिहिल मी. आता पहा दोन्ही साईन सेम असतील तर आपण यांची बेरीज करतो आणि तेच चिन्ह देतो. ते दोन्ही चिन्ह सारखे आहे म्हणजे 2 आणि 2 4 झाले आणि चिन्ह येईल त्यांचं मायनस. आता पहा T4 आणि T3 मधला डिफरन्स -4 आहे. T3 आणि T2 मधला डिफरन्स -4 आहे. आणि T2 आणि T1 मधला डिफरन्स पण -4 आहे. म्हणजे हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms is constant. Therefore, given sequence is an दिलेली सिक्वेन्स जी आहे AP आहे. आता दिलेली सिक्वेन्स AP असेल तर पुढच्या 2 टर्म्स आपल्याला काढायच्या. तर आता मात्र मी इथे मग फर्स्ट स्टेप घेतो. आता सेकंड स्टेप. आता फॉर
गिव्हन ए पी लिहितो आहे मी आता. आता ही जी सिक्वेन्स आहे ए पी आहे हे निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे फॉर गिव्हन ए पी ए लागेल आपल्याला. ए म्हणजे फर्स्ट टर्म, तर फर्स्ट टर्म आहे आपली 2 अँड डी म्हणजे कॉमन डिफरन्स आला आहे आपला -4. मग देअरफॉर आता मला 4 टर्म्स दिल्या, 5वी टर्म मला काढायची आहे. तर T5 म्हणजे 5th टर्म काढायचा फॉर्म्युला असेल मग A + 4D. मग ए म्हणजे 2 + 4. आता हा डी जो आहे हा निगेटिव्ह आहे, तर याला मी असं ब्रॅकेटमध्ये टाकतो. मग हे 2 प्लस इंटू मायनस मायनस 4 × 4 16. आता +2 - 16, एक प्लस एक मायनस आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स आणि मोठ्याचं साईन. आता पुढची टर्म काढतो आम्ही अँड T6चा फॉर्म्युला असेल A + 5D. 6वी टर्म काढायची आहे, तर डीचा जो सहगुणक आहे तो घेऊ आपण 5 म्हणजे मल्टिपल, ज्याला सहगुणकला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टिपल. तर A2 आहे फर्स्ट टर्म +5 आणि डी आहे आपला कॉमन डिफरन्स आहे आपला -4. म्हणजे ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल मग मायनस असल्यामुळे. हे 2 प्लस इंटू मायनस मायनस 5 × 4 20. एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स घेऊ आपण 18 आणि मोठ्याचं साईन म्हणजे मायनस. देअरफॉर नेक्स्ट 2 टर्म्स आर -14 अँड -18. आता आपण थर्ड एक्झाम्पलकडे सरकू. थर्ड एक्झाम्पलमध्ये टर्म्स दिलेले आपल्याला 1 1 1 1 2 2 3 3. बघू ही सिक्वेन्स ए पी आहे का ते. 1 1 2 2 3 3 अँड सो ऑन. इथे सोल्युशन घेतो आम्ही आता फॉर अ गिव्हन सिक्वेन्स. दिलेल्या सिक्वेन्ससाठी आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 टर्म्स आहेत. तर पहिला डिफरन्स घेईल मी T6 - T5. T6 - T5 म्हणजे T6 3 आहे 6वी टर्म, -T5 म्हणजे 5वी टर्म 3 आहे. 3 - 3 0 झाला आहे. आता घेईल मी T5 - T4. 3 - 2 = 1. आता घेईल मी T4 - T3. T4 2 आहे, T3 2 आहे. 2 - 2 0. आता घेईल मी T3 आणि T2 मधला डिफरन्स म्हणजे T3 - T2. ते घेईल 2 - 1 म्हणजे पुन्हा 1 आलं. आता घेईल मी T2 आणि T1 मधला डिफरन्स T2 - T1 काय आहे 1 - 1 = 0. आता बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट नाही आहे. काही ठिकाणी 0 आहे, काही ठिकाणी 1 आहे. हा आकडा जो आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला जो डिफरन्स आहे तो सेम असला पाहिजे, तर दिलेली सिक्वेन्स ही ए पी असते. आता इथे या ए पीच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधले डिफरन्सेस जे आहेत ते चेंज होऊन राहिलेले आहे. मग हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms is not constant. consecutive terms मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही. देअरफॉर हा आकडा सेम आला पाहिजे. गिव्हन सिक्वेन्स इज नॉट एन ए पी. दिलेली सिक्वेन्स जी आहे ही ए पी नाही. मग ए पी नाही तर पुढच्या 2 टर्म्स काढायची आपल्याला आवश्यकता नाही. आता फोर्थ एक्झाम्पलकडे येतो. फोर्थ एक्झाम्पलमधल्या सिक्वेन्सच्या टर्म्स आहेत 3/2 1/2 -1/2. 3/2 1/2 -1/2 अँड सो ऑन. तर ही सिक्वेन्स ए पी आहे की नाही चेक करायची आपल्याला. सोल्युशन फॉर अ गिव्हन सिक्वेन्स
आता इथे फक्त 3च टर्म्स आहेत, तर मग या दोघांमधला डिफरन्स घेतो पहिले T3 आणि T2 मधला. T3 मायनस T2 इक्वल टू -1. हा मायनस साईन वर घेऊन घेतो इकडे, -1/2. हे मोठं आता मायनसचं साईन घेतो आणि पुन्हा T2 आहे 1/2. आता याला पहा डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे या दोघांच्या वजाबाकीचा डिनॉमिनेटर 2 येईल आणि इथे होईल मग -1. पुन्हा मायनस आहे मध्ये आणि हा 1, म्हणजे झाले -2/2, म्हणजे झाला -1. आता हा दोघांमधला डिफरन्स घेतला T3 आणि T2 मधला. आता घेतो T2 आणि T1 मधला डिफरन्स. T2 मायनस T1, 1/2 -3/2. पुन्हा या फ्रॅक्शन्सचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर यांच्या दोघांच्या डिफरन्सचा डिनॉमिनेटर 2 येईल. मग न्यूमरेटर असं घ्यावं लागेल 1 - 3. 1 - 3 म्हणजे -2/2 इक्वल टू -1. आता इथे पहा या दोघांमधला डिफरन्स -1 आहे, या दोघांमधला डिफरन्ससुद्धा -1 आहे. म्हणजे हिअर डिफरन्स बिटवीन consecutive terms is constant. Therefore, given sequence is an AP. दिलेली सिक्वेन्स जी आहे ही AP आहे. मग आता ही फर्स्ट स्टेप करावी लागेल आपल्याला आणि सेकंड स्टेप घ्यावी लागेल. आता नाव फॉर एन AP. आता ही जी सिक्वेन्स आहे ही AP आहे, तर APची फर्स्ट टर्म आपल्याला घ्यावी लागेल. फर्स्ट टर्म आहे 3/2 आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स -1. आता मला काढायची आहे फोर्थ टर्म, कारण 3 टर्म्स मला दिलेले आहेत. नेक्स्ट 2 टर्म्स काढायचे आहेत मला. तर पहिल्यांदा मी काढेल आता फोर्थ टर्म T4. T4साठी फॉर्म्युला असेल माझ्याकडे A + 3D. तर A आहे 3/2 + 3 इंटू कॉमन डिफरन्स आहे, त्याला मी ब्रॅकेटमध्ये टाकतो -1. त्याला खाली सोडत नेतो मी. आता 3/2 प्लस इंटू मायनस मायनस होईल आणि 3 × 1 म्हणजे 3, तर याला 3ला लिहितो मी 3/1. आता कारण हा फ्रॅक्शन असल्यामुळे याला पण मी 3/1 लिहून घेतो. परत एकदा पहा 3/2 प्लस इंटू मायनस मायनस आणि 3 × 1 म्हणजे 3, तर 3ला लिहितो आहे 3/1. आता ही वजाबाकी करू क्रॉस पद्धतीने. डिनॉमिनेटर घेतो दोघांचा या फ्रॅक्शनच्या डिफरन्सचा. 2 × 1 2. आता होईल 3 × 1 3 मायनस 3 × 2 6. ते होईल मग -3/2. ही झाली तुमची फोर्थ टर्म. आता फिफ्थ टर्म तुम्हाला काढायची आहे. तर फिफ्थ टर्मसाठी फॉर्म्युला असेल A + 4D. परत तुमचा A आहे 3/2 प्लस म्हणजे प्लस 4 आणि D आहे कॉमन डिफरन्स -1. परत 3/2. मी कसं सोडवतो याला नीट बघा. प्लस इंटू मायनस मायनस आणि 4 × 1 म्हणजे 4 होते, तर त्याला 4/1 लिहू आपण. हा डिफरन्स करू आता. या दोघांच्या डिफरन्सचा डिनॉमिनेटर येईल 2 × 1 म्हणजे 2. आता न्यूमरेटर असं घ्यावं लागेल 3 × 1 म्हणजे 3 मायनस 4 × 2 म्हणजे 8 सॉरी. आता +3 -8 म्हणजे -5 आणि खाली येईल 2. देअरफॉर नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ एन AP आर. एक आहे -3/2 आणि पुढची आहे -5/2. अशा पद्धतीने हे दिलेल्या सिक्वेन्सेस AP आहे की नाही हे ओळखणे, असे प्रॉब्लेम्स आपल्याला दिले जातात. आता आपण थांबतो आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधले नेक्स्ट क्वेश्चन्स कंटिन्यू करू.